निश्चितच क्रीडा रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी एक दिमागदार सामना टीसीसी कुचांबे वर्सेस वाघजाई माता होडेवाडी या दोन संघांच्या माध्यमातून या ठिकाणी कुट्रे ग्रामपंचायतीचे सन्माननीय ग्रामसेवक भाऊ पांचाळ भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो पहिल्या सामन्याचा हिरो या ठिकाणी दिनेश टाकळे याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बहाल करावा। ज्या दिनून बादळी खेळ गेली होती आणि त्याचप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे जादूभरा असं षटक फेकून एक गडी सुद्धा बाद करण्याचं श्रेय खात्यामध्ये घेतलं होतं। त्याचा हेतूची तसा सन्मान अर्थात हा किताब देण्याचं काम केलं जात आहे पांचाळ भाऊ। इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण मिस टाइम शॉट यावेळेस सुरेख क्षेत्ररक्षक दरम्यान सुरेख झेल देखील टिपला जातोय। मोठा धक्का मोठा हादरा टीसीसी कुचांबे संघासाठी पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन। धन्यवाद। त्या दरम्यान आपण या ठिकाणी उपस्थित असणारी कुट्रे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सन्माननीय पांचाळ भाऊ यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी संपन्न करतोय। मी विनंती करतो व्यासपीठावर दाखल असणारे सन्माननीय नरेंद्रजी साळवी यांना विनंती असेल आपण पांचाळ भाऊंचा यथोचित असा मानसन्मान या स्पर्धेदरम्यान संपन्न करूया। दरम्यान पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार अर्थातच प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन। इथे मात्र टीसीसी कुचांबे संघासाठी एक मोठा धक्का। दरम्यान निश्चितच त्याची जागा बनवून घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार खैर। मित्रांनो एक दर्जेदार लढत एक महायुद्ध हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण ज्यांचा सन्मान करतोय आदरणीय विष्णू चिकबण यांचा सन्मान विष्णू साळवे यांचा सन्मान करण्यासाठी विनंती असेल आदरणीय नितेश दादा मोहिते आपणाला विनंती करतो प्लीज आपल्या शुभ हस्ते आपण साळवे यांचा सन्मान करायचा आहे। इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन पुन्हा एकदा ओमकार खैर गोल्डन डकचा शिकार 0 या धावसंख्येवरती बॅक टू द पॅव्हिलियन। इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी। पहिलं षटक ज्यावेळी आपण पाहतोय जेव्हा जेव्हा षटकाची सुरुवात अशा प्रकारे केली गेली आहे तेव्हा निश्चितच संघासाठी गोलंदाजाने आपले 100% देण्याचं काम केले जात आहे। एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये वाघजाई माता होडेवाडी संघाकडून आपण पाहतोय गोलंदाज तुषार ज्याने पहिल्याच 2 चेंडूवरती इथे मात्र टीसीसी कुचांबे संघाला एक मोठं भगदाड पाडण्याचं काम देखील केलं जात आहे। आता मात्र ओमकार खैर याची जागा भरून घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंकर जागोष्टे यांना आपण पाहतोय। हॅट्रिक ऑन असणाऱ्या गोलंदाजासाठी ज्याने आतापर्यंत 2 चेंडू 2 विकेटचं पतन देखील करून दिले आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुषार इथे मात्र नवीन बॅटर ओमकार याची जागा भरून घेण्यासाठी शंकर जागोष्टे। या ठिकाणी या गावचे पोलीस पाटील सन्माननीय साळुंके साहेबांचा सन्मान केला जातोय। विनंती करतो विनायक यांना की आपल्या शुभ हस्ते आपण साळुंके साहेबांचा यथोचित असा मानसन्मान या स्पर्धेदरम्यान संपन्न करूया। धन्यवाद सुनील सर। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। हाय व्होल्टेज ड्रामा इथे मात्र टीसीसी कुचांबे संघ थोडासा अडचणीमध्ये सापडताना आपण पाहतोय। इथे मात्र पहिल्या 2 चेंडूवरती विकेटचं पतन होताना आपण पाहिलंय तुषारने स्वतःला सिद्ध केलंय। यावेळेस शंकर यांच्यासाठी येणारा चेंडू राईट नंबर विकेटचा पुढील चेंडू यू मीन्स आय डेफिनेटली हिट नजर हटी दुर्घटना घटी बिग बॅश लीग 2026 पर्व दुसरे या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक मिळवण्याची संधी मिळवतोय तुषार वाघजाई माता होडेवाडी संघाचा। एकदा जोरदार टाळ्या होत्या या खेळाडूसाठी। निश्चितच भोपू वाजतोय जल्लोष केला जातोय यावेळेस। आता मात्र या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तुषारच्या नावावरती ठरताना आपण पाहतोय।
निश्चितच आता तुषार काजवे यांनी जी हॅट्रिक साधलेली आहे, उत्तम गोलंदाजी करण्याचा नमुना मैदानामध्ये पेश केला. या तुषार काजवेच्या बहारदार कामगिरीसाठी, उत्तम गोलंदाजीसाठी आदरणीय सन्माननीय नरेंद्रजी साळवी साहेबांकडून 500 रुपयाचं बहारदार बक्षीस जाहीर होत आहे. धन्यवाद साळवी साहेब. अशा प्रकारच्या खेळाडूंचा हौसला बुलंद करण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी बक्षिसांची खैरात. सुरेख चेंडू षटक हाताळलं जात आहे. निश्चितच एक वाक्य म्हणेन, जो पसीने से नहाते वो लिबास बदलते और जो माफ करा, जो पानी से नहाते वो लिबास बदलते और जो पसीने से नहाते वो इतिहास बना देते हैं. और इथे मात्र या स्पर्धेमध्ये बिग बॅश लीग 2026 या दिमागदार स्पर्धेमध्ये तुषारने इतिहास बनवलाय. मैदानाच्या आतमध्ये चमकदार कामगिरी आपण पाहतोय. 5 षटकांची ही लढत. इथे मात्र सुरेख कामगिरी गोलंदाज तुषार. राईट मोर्थ विकेटचा पोळी चेंडू. ओ हो, सुरेख चेंडू होता. मोठा फटका खेळायचा आहे, परंतु बॅट आणि बॉल यामध्ये संपर्क होत नाहीये. नशीब साथ देत नाहीये. आणि मित्रांनो, जर आपण पाहिलं तर नशीब देखील बहादुरांची साथ देतं. इथे मात्र आज नशीब तुषारच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय. आर्यन स्ट्राईकला आपण पाहतोय. आर्यन, सुरेख चेंडू. याही वेळेला मोठा फटका खेळायचा, परंतु बॅट आणि बॉल यामध्ये संपर्क होत नाहीये. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 3 धावा.